नमस्कार मंडळी, मी सोनाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आमच्या घरी थोडीशी लगीनघाई सुरू आहे, हे तर तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये पाहिलंच असेल। तर आज काढायची आहे मला मेहंदी आणि मेहंदी काढायच्या आधी मी म्हणलं ही साडी नेसावी की कोणती नेसावी, म्हणून 2 साड्या मी बाहेर काढून ठेवलेल्या आहेत। पण या मेहंदी कलरच्या साडीवरचा ब्लाउजच शिवून आलेला नाहीये। तर दुसरा मॅच होतो का हे मी पाहत होते, पण मला फारसा काही तो मनाला असं पटल्यासारखं झालं नाही। सेकंड ही आहे पीच कलरची साडी, थोडासा असा पिंकिश कलर आहे आणि अशी याला छान सुंदरशी नाजूक बॉर्डर आहे आणि त्यावरचा ब्लाऊज पण रेडी आहे। सो म्हणलं की बहुतेक ही घातलेली जास्त बरी, उगाच मिसमॅच करण्यात काही अर्थ नाही। तर ही घालू का ही, अशी मी कन्फ्यूज झालेली आहे थोडीशी। तर चला म्हणलं पिंकच घालूयात, कारण हिचा ब्लाऊज काही मॅच होणार असं मला परफेक्टली वाटत नाही। तर आज सकाळी सर्व काम मी फटाफट आवरून घेतलेलं आहे। सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि नाश्त्यासाठी मी बनवलेलं आहे मिसळचं सॅम्पल, कारण मिस्टरांना आज मिसळ खायचा मूड झाला होता आणि कार्यक्रम सुरू असल्यावर शक्यतो मिसळ बनवलेली जास्त बरी हे मला तरी वाटतं। कारण आपल्याला फक्त सॅम्पल बनवायचं असतं, चपाती वगैरे काही बनवावी लागत नाही। फरसाण आणलं, पाव आणले की सकाळचा छान नाश्ता होऊन जातो। तर मी बाकीचं सगळं आवरून घेतलं आणि सॅम्पल वगैरे बनवून ठेवले। साडीवर मॅचिंग ज्वेलरी शोधता शोधता मला एक ट्रिक थोडीशी यूजफुल वाटली, तर मी तुमच्यासोबत पण शेअर करते। कपाटाचा हा जो उजव्या साईडचा दरवाजा आहे तो असा थोडासा रिकामाच आहे। इथे मी माझ्या मुलाच्या सगळ्या हॅट्स ठेवलेले आहेत अडकून। तर मी म्हणलं की चला याचा काहीतरी वापर करूयात। तर माझ्याकडे हे स्टीलचे असे हुक्स होते जे की छान स्टर्डी आहेत, व्यवस्थित बसतात, अगदी निसटून पडत नाही। तर मग हे एक हुक मी तुम्हाला चिकटवून दाखवते की मी कशा पद्धतीने ते लावले। तर कपाटाच्या ह्या लेफ्ट साईडला ही जी जागा एम्प्टी दिसते तिथे मी हे हुक लावणार आहे, कारण लग्नाची वेळ आहे। छोट्या गोष्टी ज्या आपल्याला लागतात त्या ऐनवेळी अगदी बॉक्समधून काढणं आणि त्या वापरणं हे काही होत नाही। तर मी म्हणलं चला हेअरस्टाईलचं मटेरियल किंवा जे काही आपल्याला हवं ते इथं थोडंसं अडकवून पाहूयात। तर ही ट्रिक किती काम करते हे मी तुम्हाला दाखवते। मी इथे ते स्टीलचं हुक जे आहे ते कपाटामध्ये व्यवस्थित चिकटवून घेतले आणि जे हे हेअरस्टाईलचं मटेरियल आहे ती मी असं इथे याच्यावर असं टांगून दिलं, म्हणजे ऐन वेळेला जेव्हा कार्यक्रम असेल त्यावेळेस मला सहज इथून घेता येईल आणि वापरता येईल। प्रत्येक वेळी बॉक्समधून काढणं खरंच पॉसिबल होत नाही। तर अशा पद्धतीने 2-3 हुक्स लावून मी हेअरस्टाईलचे जे काही मटेरियल आहे ते सगळं इथे टांगून दिलेलं आहे आणि कबर्डच्या शेजारीच तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीचं ऑर्गनायझर वापरलेलं आहे। कारण मला खरंच पर्सनली असं वाटतं जेव्हा आपण बॉक्समध्ये अगदी सगळं व्यवस्थित पॅक करून ठेवून देतो ना, त्यावेळेस ते खरंच आपण काढून वापरत नाही। कार्यक्रमाला जाताना आपल्या मागे खूप घाई असती, आवरायची ही गडबड असते आणि त्यावेळेला प्रत्येक गोष्ट काढणे आवरणे हे मला तरी होत नाही। तर हे सगळं सामान मी व्यवस्थित ऑर्गनाइज करून बॉक्समध्ये भरून ठेवणार आहे। तर आजचं हे काम झाल्याच्या नंतर मेहंदीवाली आली आणि मेहंदीवाली आल्याच्या नंतर पहा तुम्ही तिने किती सुंदर सुरेख मेहंदी माझ्या हातावर काढलेली आहे। मी खूप वेळा ट्राय केले पण खरं सांगू मला बिलकुल मेहंदी काढता येत नाही। इतर वेळी कुणाचं लग्न असेल तर मी आपलं छानपैकी एक छोटासा राऊंड काढून त्याच्या भोवती जे आपण गोल गोल टिपके देतो त्या पद्धतीची मेहंदी काढते। पण यावेळेस घरचं लग्न होतं आणि मी पण विचार केला की चला खूप दिवसानंतर आपण एक छानशी मेहंदी हातावर काढून घ्यायला काय हरकत आहे, तेवढंच आपल्यालाही छान वाटतं। कारण आपल्या पर्सनल आवडीच्या गोष्टी खरंच कराव्यात, त्यातून एक वेगळंच सुख मिळतं। तर मेहंदी काढून झाल्याच्या नंतर आता स्वयंपाक कसा करायचा हा एक मोठा प्रश्न होता। तर चला मिस्टरांनी आणलेला आहे बाहेर जेवायला, कारण त्यांनाही कळते की हिने मेहंदी काढलेली आहे खूप वर्षानंतर म्हणजे अगदी माझं लग्न झाल्याच्या नंतर मी हातावर मेहंदी काढली असेल आणि मी सारखं कौतुकाने ती मेहंदी अशी पाहत होते। मला खरंच खूप छान वाटत होतं। लग्नाच्या 10 वर्षानंतर मी दुसऱ्यांदा अशी छान सुरेख मेहंदी हातावर काढली होती। कारण शौर्यही आता मोठा झालेला आहे आणि मुलं मोठी झाली की आपल्याला फार त्यांना उचलून वगैरे घ्यावं लागत नाही। पण लहान मुलं असेल तर मेहंदी खरंच काढता येत नाही आणि तेवढा टाईमही आपल्याकडे नसतो। हॉटेलमध्ये जेवण तर ऑर्डर केलं होतं पण खूप वेळ लागत होता। आज काही ऑर्डर पटकन येत नव्हती, मला कंटाळा आला तर मी तिथे मठ्ठा ऑर्डर केला। चला म्हणलं जेवण होईपर्यंत मठ्ठा तरी प्यावा आणि मला पर्सनली मठ्ठा खूप आवडतं। मी हॉटेलमध्ये जेवण कमी आणि मठ्ठा जास्त पीत असेल असं म्हणायला हरकत नाही। तर आता आम्ही आलेलो आहोत घरी आणि मला जायचं आहे कार्यालयामध्ये जिथे लग्न होणार आहे। ही रात्रीची वेळ आहे आणि मेहंदीचे कोन मी घेऊन आलेले आहे, कारण बाकीच्यांना मेहंदीचे कोन द्यायचेच विसरलो आम्ही आणि सगळे माझ्या बॅगेत आले। तर कार्यालयामध्ये गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता इतकी शांतता, इतकं सुमसाम,
म्हणजे कार्यालयात आपण शक्यतो लग्नासाठी जातो आणि त्यावेळेस भरपूर गर्दी, भरपूर माणसं असतात, ते फंक्शन सुरू असतं, त्यावेळेस एवढं सुमसाम वाटत नाही. आज मात्र खूप सुमसाम वाटत होतं आणि मी थोडीशी घाबरतही होते, इतका अंधार पडलेला होता. तर सगळीकडे तुम्ही पाहू शकता कुठेही गर्दी नाही, माणूस नाही आणि ही नवरीबाई माझीच वाट बघत बसली होती. मला झाला होता थोडासा उशीर आणि या मावशींच्या हातावर मी जशी जमेल तशी मेहंदी काढायचा एक प्रयत्न करत होते. मला माहिती आहे मला जमत नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि त्यांचं फार असं काही नसतं की खूप भारी डिझाईन वगैरे आली पाहिजे. आपल्या आत्या मावश्या अशा छोट्या छोट्या मेहंद्या वगैरे काढून किंवा छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी केल्या, अगदी कौटभर चहा जरी त्यांना उकळून दिला तरी ते खुश होतात. आणि असंच आम्ही हसत खेळत गंमत करत मस्त मेहंदी वगैरे काढली, थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या. कारण लग्न आहे उद्या सकाळी, त्याआधी होणार आहे हळद, तर हळदीचा व्लॉग नक्कीच येईल, तो नक्की पहा. त्याचबरोबर आमच्या ज्या चुलत नणंदबाई आहेत त्यांचा आहे आज बड्डे आणि बड्डे आता लग्नाच्या घाईमध्ये कुठे करणार, तर आम्ही कार्यालयातच इथे प्लॅन केला. आणि हे त्यांचे छोटे भाऊ आहेत दोघं, यांनी छानसा एक छोटासा केक आणला. आम्ही घरच्या घरी कार्यालयामध्ये असं छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि सगळे केक वगैरे कट केल्याच्या नंतर सेल्फी वगैरे काढल्या. मस्त छोटासा सेलिब्रेशनचा आम्ही एन्जॉय केला. आणि कार्यालय तुम्ही पाहू शकता, इथे अगदी चिटपाखरूही नाही, आमचं आम्हीच सेलिब्रेट करत होतो. आत्या मावशींना खाली बोलवलं होतं, पण त्यांचे गुडघे दुखतात वयामानानुसार, त्यामुळे त्या काही खाली जास्त आल्या नाही. तर तिथे शेजारी जे DJ लावलेले होते, तर आम्ही त्यांना सांगितलं की थोडंसं गाणी लावा, आम्ही थोडंसं डान्स करू, थोडं एन्जॉय करू. कारण कुणी नसताना थोडं आपलं लेडीजमध्ये थोडंसं डान्स वगैरे केलं तर थोडं कम्फर्टेबल पण असतं, अगदी पाहुणे रावळे नसताना. तर असा प्लॅन आम्ही केला, पण ते DJवाले म्हणले की रात्रीचे 11 वाजून गेलेले आहेत आणि एवढा लेट गाणी वाजवू शकत नाही, कारण पोलीस लोकांची थोडी बंदी आहे. तर आम्ही थोडंसं बड्डेचं एक सॉन्ग लावलं आणि बड्डेचं सॉन्ग लावल्याच्या नंतर थोडासा हलकासा यांना डान्स केला, जेणेकरून बड्डे विश करता येईल. तर हॅपी बड्डेचं एक गाणं लावून आम्ही नाचलो. पण आमच्या नणंदबाई खूपच साध्या सिंपल आहेत, त्या लाजायला लागल्या एवढं सेलिब्रेशन बघून, जे की फर्स्ट टाईमच होत होतं त्यांच्याबरोबर. तर सगळं झाल्याच्या नंतर मी आले घरी आणि तुम्ही पाहू शकता रात्रीचे वाजलेले आहेत जवळजवळ 1:30. इतका उशीर झाला होता मला. आता इथून पुढे झोपायचं आहे आणि सकाळी हळदीसाठी लवकरही जायचं आहे. तर मी जी पिंक साडी घातली होती त्या पिंक साडीवर हे गळ्यातलं तुम्ही पाहू शकता, मी तुळशीबागेतून जे शॉपिंग केली होती त्यातून आणलं होतं आणि हे कॉपर लुक या साडीवर परफेक्टली मॅच होत होतं. त्याचबरोबर असे छोटेसे कानातले यावर मी घातले होते आणि तेही खूप छान दिसत होते. अवतार मात्र माझा आता थोडासा खराब झाला होता, पण तरी पण म्हणलं चला व्लॉगचा शेवट तरी आपण करायलाच हवा. तर ही साडी आणि ही ज्वेलरी हे सगळं मी तुम्हाला यामध्ये दाखवले. हे तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.